तर उरलेले क्वेश्चन सॉल्व करतो आपण या लेक्चरमध्ये. तर 7व्या क्वेश्चनमधला आपण पहिला सॉल्व करणार आहे. आधी क्वेश्चन वाचून घ्या. अन ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड. म्हणजे सुरुवातीच्या 3 सेकंदामध्ये असं रॅन्डम डायग्राम काढू आपण. सुरुवातीच्या 3 सेकंदामध्ये किती ट्रॅव्हल केलं त्याने? 18 मीटर. ठीक आहे. नंतर काय म्हणते? 22 मीटर इन नेक्स्ट 3 सेकंड. पुढच्या 3 सेकंदामध्ये किती ट्रॅव्हल केलं आहे? 22 मीटर. अँड 14 मीटर इन द लास्ट 3 सेकंड. शेवटच्या 3 सेकंदामध्ये किती ट्रॅव्हल केला आहे? 14 मीटर. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड? ठीक आहे. आता क्वेश्चन सॉल्व करणं एकदम सोपं आहे. आपण रॅन्डम एक ॲप्रॉक्सिमेट डायग्राम काढून घेतले इथे. काय ॲप्रॉक्सिमेट डायग्राम? सुरुवातीच्या 3 सेकंदामध्ये किती ट्रॅव्हल केला आहे? 18. नंतर 3 सेकंदामध्ये 22 आणि नंतर 3 सेकंदामध्ये 14 मीटर. सो ॲव्हरेज स्पीड काय असते हमेशा? आपली ॲव्हरेज स्पीड काय असते हमेशा? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. सो टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. सो टोटल डिस्टन्सचा फॉर्म्युला सरळ सरळ ॲडिशन करायची. 18 मीटर प्लस 22 मीटर प्लस 14 मीटर डिवायडेड बाय टाईम किती लागला? 3 आणि 3 6 सेकंड आणि 3 9 सेकंड. सो इक्वल्स टू बघा 18 आणि 20 40 40 आणि 14 54 डिवाइड बाय 9 9 6 बरोबर 6. डिस्टन्स कशामध्ये आहे? मीटरमध्ये आणि टाईम सेकंडमध्ये. सो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय भेटला आपल्याला? ॲव्हरेज स्पीड किती होती? 6 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन आहे बी. चला परत क्वेश्चन एकदा वाचून घ्या. अन ऑब्जेक्ट ऑफ मास 16 kg इज मुव्हिंग विथ अन ॲक्सलरेशन. चला आपल्याला मास दिलेला आहे आणि ॲक्सलरेशन पण दिलेलं आहे. तर मास आहे आपला 16 kg आणि ॲक्सलरेशन किती दिलं आहे? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते? कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. काय होता फोर्सचा फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. आपल्याकडे मास पण आहे, आपल्याकडे ॲक्सलरेशन पण आहे. त्यामुळे फोर्स आरामात काढू शकतो. ठीक आहे. आणखी समोर काय म्हटलं आहे त्यावर लक्ष द्या. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट ऑफ मास 24 किलोमीटर. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हा जो फोर्स आहे, सेम फोर्स अप्लाइड टू एखादा मास आहे आपला आणि मास किती आहे? 24 kg. तर तुम्हाला काय करायचं आहे? व्हॉट विल बी द ॲक्सलरेशन इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तर फॉर्म्युला सेम आहे. क्वेश्चनवर अप्लाय करा. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. मास किती आहे? 16. ॲक्सलरेशन किती आहे? 3. सो मल्टिप्लाय करा. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 16 × 3 48 न्यूटन. हे आपलं युनिट कशाचं आहे? न्यूटनचं. फोर्सचं युनिट न्यूटन. तर आपल्याला फोर्स किती भेटला? 48 न्यूटन. आणि हा सेम फोर्स कुठे अप्लाय केला आहे आपण? या ब्लॉकवर. किती आता? 48 न्यूटन अप्लाय केला आहे. काय करायचं आहे? ॲक्सलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय होता? मास इंटू ॲक्सलरेशन. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. फोर्स आहे 48. मास किती दिला आहे? 24 kg. ॲक्सलरेशन माहिती नाही. दोन्ही साईडला काय 24ने डिवाइड करा, कारण की आपल्याला ॲक्सलरेशन पाहिजे. 24 × 1 = 24. 24 × 2 = 48. सो देअरफॉर ॲक्सलरेशनची गोष्ट काय झालं आहे? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट विसरायचं नाही. युनिट किती आहे? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झाले आपले 2 क्वेश्चन. आणखी 2 दिलेले आहेत. चला क्वेश्चन रीड करूया आपण. अ बुलेट हॅव्हिंग मास ऑफ 10 ग्रॅम. तर एक बुलेट आहे 10 ग्रॅमची अँड मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. तर एक बुलेटचा मास दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. 1 मास बुलेट. तर पहिल्याचं मास आहे 10 ग्रॅम आणि त्याची वेलॉसिटी किती दिलेली आहे? 1.5 मीटर पर सेकंड. त्यामध्ये पेनिट्रेट्स अ थिक वुडन प्लॅंक. म्हणजे सपोज ही आपली बुलेट आहे अशी. ठीक आहे. आता हे बुलेटचं मास किती दिलं आहे? 10 ग्रॅम आणि ही चालते स्पीडनं अशी काहीतरी वेलॉसिटीने. किती? 1.5 मीटर पर सेकंडने. आणि ते जाऊन काय करणार आहे? अशा एका वुडन प्लॅंकला. प्लॅंक म्हणजे काय होते? फट्टा, पाटली. अशा वुडन पाटलीमध्ये जाऊन ते हिट करणार आहे अशी. आता जर इथे हिट केली बुलेट, तर बुलेट काय होईल? याच्यामध्ये चालली जाईल आतमध्ये. याच्या आतमध्ये घुसन ना. ठीक आहे. आणि या प्लॅंकचा मास किती आहे? त्याचा मास आहे 900 ग्रॅम. आता काय म्हणते? द प्लॅंक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. तर थांबला होता सुरुवातीला.
आणि द बुलेट गेट्स इम्बेडेड म्हणजे काय होते, फसणे. बुलेट त्याच्यामध्ये काय झाली, फसली किंवा घसली. ठीक आहे. इन द प्लँक अँड बोथ मूव टुगेदर, दोघं काय झाले, दोघंही सोबत जायला लागले. तर ही आपल्याला सेकंड वेलॉसिटी काढायची आहे. दोघे सोबत जायला लागले म्हणजे काय, जेवढी वेलॉसिटी प्लँकची असेल तेवढ्याच वेलॉसिटी कायची असेल, बुलेटची. आता गिवन कंडिशन आपण एकदा लिहून घेऊ. बघा, जे म्हटलं तेच लिहायचं आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. इथे कुठं फोर्स लागला का, अजून फोर्स नाही लागला. इथं आपल्याला दिलेलं काय काय बघा, मास ऑफ बुलेट M1 ते झालं 10 ग्रॅम. ठीक आहे, लिहू शकता तुम्ही असं की मास ऑफ बुलेट. नंतर दिला वेलॉसिटी ऑफ बुलेट, इनिशियल सुरुवातीची इनिशियल वेलॉसिटी ऑफ बुलेट किती झाली, 1.5 मीटर पर सेकंड इज अ इनिशियल वेलॉसिटी ऑफ बुलेट. ओके. नेक्स्ट काय म्हणतं आहे, आता प्लँकची गोष्ट करू. प्लँकचा मास किती होतं, मास ऑफ प्लँक 900 ग्रॅम. ठीक आहे, हे झालं मास ऑफ प्लँक. कोणता प्लँक, वुडन प्लँक. नेक्स्ट काय म्हणते, पेनिट्रेट केलं त्याची इनिशियल वेलॉसिटी किती होती, इनिशियल वेलॉसिटी U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती होती, U2 किती होती, 0. इनिशियल वेलॉसिटी का बरं 0 होती, कारण की बघा त्यानं काय म्हटलं की इनिशियली प्लँक वॉज ॲट रेस्ट, ते सुरुवातीला थांबलेलं होतं. इनिशियल वेलॉसिटी काय होती, 0. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय माहिती आहे, आता जेव्हा एखादी मुव्हिंग बॉडी दुसऱ्या बॉडीला टक्कर मारते त्याच्यामध्ये काय येते, इम्पॉर्टंट येते कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय येते, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा कन्सेप्ट येतो. काय होतं कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा कन्सेप्ट, इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. इथे फॉर्म्युला अप्लाय करू आपण. काय फॉर्म्युला, M1U1 प्लस M2U2 इज इक्वल्स टू M1V1 प्लस M2V2. आता खास गोष्ट काय, दोघांची एकदा बुलेटला टक्कर मारली तर दोन्ही काय झालं, सोबत मूव्ह करायला लागलं. म्हणजे दोघांची वेलॉसिटी किती झाली, V2 झाली. तर दोघांची वेलॉसिटी सारखी झाली आहे. तर V1 पण काय झालं, शेवटी V2च्या बरोबर झाला, हा M2V2. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करा. M1 किती होता, 10 ग्रॅम. त्याची इनिशियल वेलॉसिटी 1.5 प्लस M2 किती होता, 900. इनिशियल वेलॉसिटी 0. आता हा झाला 15 प्लस 0. पहिला मास किती होतं, 10 ग्रॅम इंटू वेलॉसिटी V2. याचं किती होतं, 900 ग्रॅम इंटू वेलॉसिटी V2. हे झालं टोटल किती, नका सॉल्व करून, 90 आणि 10 900 आणि 10 910 वेलॉसिटी. टोटल किती झालं, 15. सो देअरफॉर वेलॉसिटी काय होणार, दोन्ही साईडला 910 डिवाइड करा. सो 15 डिवाइड बाय 910. आता हे आन्सर चेक करूया आपण. सो सिम्पल डिव्हिजन आहे. काय डिव्हिजन, 15 डिवायडेड बाय 910. सो तुम्हाला आन्सर आलं 0.0165 मीटर पर सेकंड. आता बघा इथे क्वेश्चनमध्ये आपलं आन्सर आलं 0.0165 सेकंड, पण याच्यामध्ये तर आन्सर किती दिला आहे, 0.15 दिला आहे. आता हे कसं पॉसिबल आहे, ज्या वेळेस तुम्ही या 10 ग्रॅमच्या ठिकाणी 100 ग्रॅम करणार, किंवा या वुडन प्लँकचं जे मास आहे, या वुडन प्लँकचं मास तुम्ही जर 900च्या ठिकाणी 90 ग्रॅम करणार. तर आपण बघा थोडंसं मॉडिफाय करून बघू एकदा. इथे मुद्दामून करतो मी की इफ M2 इज इक्वल्स टू 90 ग्रॅम, जर M2 90 ग्रॅम असेल तर बघा क्वेश्चन कसा चेंज होतो. लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू तेच आहे 15 प्लस 0. राईट हँड साईडला काय झालं 10V2 प्लस 900 ठिकाणी 90V2. सो 90 आणि 10 हे झाले 100V2. 15 इक्वल्स टू 100V2. सो देअरफॉर V2 इज इक्वल्स टू 15 डिवाइड बाय 100. तर 15 डिवाइड बाय 100 म्हणजे जर कुठल्याही नंबरनं आपण 0च्या नंबरवाल्याने डिवाइड केलं असेल तर जेवढे 0 आहे तेवढ्या साईडला तेवढ्याच लेफ्ट साईडला आपला पॉईंट सरकतो. इथे किती 0 आहे, 1 2 तर 2 नंतर. सो V2 इक्वल्स टू किती भेटला आपल्याला, सो V2 इक्वल्स टू 0.15 मीटर पर सेकंड. तर दोघांपैकी कशामध्ये तरी करेक्शन आहे. एक तर तुमची हे आन्सर चुकीचं असेल, कारण की त्याचं तुम्ही 900 ग्रॅम जर प्लँक घेतला तर आन्सर 0.0165 मीटर पर सेकंड यायला पाहिजे, किंवा जर तुमचा
प्लँकचं वेट जर 90 ग्रॅम असेल तर तुमचा आन्सर 0.15 मीटर पर सेकंद यायला पाहिजे. आता दोनपैकी कुठलं करेक्ट आहे ते तर आता आपलं बोर्डच सांगू शकते, बाकी तर आपण ते सांगू शकत नाही, कारण बुकमध्ये जिला ते आपण यूज करू. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनवर लक्ष देऊ आपण. काय म्हणते क्वेश्चन? अ पर्सन स्विम्स 100 मीटर फॉर फर्स्ट 40 सेकंड, 80 मीटर इन नेक्स्ट 40 सेकंड अँड 45 मीटर इन लास्ट 20 सेकंड. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड? तर आधीसारखाच क्वेश्चन आपण रँडमली काय करणार आहे, स्विमिंग करता येतो, किती किती सेकंदाचा गॅप आहे त्याचा बघा. क्वेश्चन नंबर समजा तोच आहे, पण नंबर ऑप्शन काय आहे, हा सी वाला होता आणि खालचा काय आहे, डी वाला आहे. ठीक आहे, डी वाला आहे बघा. पहिला 40 सेकंद, दुसरा 40 सेकंद, तिसरा 20 सेकंद आहे. 40 सेकंदमध्ये 100 मीटर. ठीक आहे, दुसऱ्या 40 सेकंदमध्ये किती गेला आहे तो, 80 मीटर. ठीक आहे, दुसऱ्या 40 सेकंदमध्ये 80 मीटर, तिसऱ्या 20 सेकंदामध्ये 45 मीटर. तिसऱ्या 20 सेकंदामध्ये 45 मीटर. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीड असल्यामध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर येऊ शकत नाही, ते मीटर पर सेकंदच पाहिजे. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आपण आधीच बघितला आहे. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू काय असतो, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू total distance upon total time. So total distance upon total time. So total distance किती झालं, 100 मीटरवरती प्लस आणखी 80 मीटर प्लस आणखी 45 मीटर डिवाइड बाय टोटल टाईम किती आहे, 40 सेकंड प्लस 40 सेकंड प्लस 20 सेकंड. सो टोटल टाईम झालं 40 आणि 40, 80 आणि 20, 100 सेकंद. आणि वरती किती झाले बघा, 5, 2 आणि 225. आता डिवाइड करा तर जेवढे 0 आहे तेवढंच लेफ्ट साईडला का सरकते, आपला पॉईंट सरकतो. तर आपलं असं 2.25 स्पीड असल्यामुळे कशामध्ये राहणार आहे, मीटर पर सेकंड. दिस इज युअर ॲव्हरेज स्पीड, 2.25 मीटर पर सेकंड. चेक करायचे 2.25 मीटर पर सेकंड पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपण बुकमधले एक्सरसाइजचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे. काही ठिकाणी करेक्शन आहे, जे बघितलं आपण. 90 ग्रॅम असेल तर आन्सर 0.15 मीटर पर सेकंड जे दिलेलं आहे आन्सर. क्वेश्चनमध्ये 900 ग्रॅम दिला आहे म्हणून आन्सर 0.0165 मीटर पर सेकंड असेल. ठीक आहे, जर क्वेश्चन समजले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.